शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज चावलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा मी आता तुम्हाला दाखवते एक एक स्टेपमध्ये मी कसं आहे सगळं केलेलं आहे तयार तुम्हाला होते। हा त्यासाठी घेतलेले तर मी बासमती ट्रिपल 0.3 तांदूळ म्हणजे बासमती ट्रिपल हा लांबसर तांदूळ मी घेतलेला आहे चावल करण्यासाठी। तुम्ही बघू शकता हे बा किती लांब लांब आहे आणि शिजल्यावर तर तो जास्त त्याच्यापेक्षा पण म्हणजे हा दिसतोय त्याच्यापेक्षा ट्रिपल लांब होतो। त्याच्यासाठी मी आता तांदूळ घेतलेला आहे काढून आणि कढई ठेवलेली आहे। आता कढी चावलला काय काय म्हणजे कढीला काय काय लागणार आहे मी ते तुम्हाला सांगते बा। कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, लसूण, मिरची, मीठ आणि याच्यात मी घेतलेलं आहे दही, बेसन पीठ आणि हिंग टाकलेला आहे आणि वरून हा टाकलेली हळद। आता हे सगळं मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे। काय काय टाकायचं आपल्याला काय काय वस्तू त्याच्यासाठी। आता एक एक प्रोसेसने मी तुम्हाला सांगते कसं कसं करायचं। कढईत ठेवलेलं आहे 2 चमचे तेल गरम होण्यासाठी आणि त्याच्यात टाकायचं पहिल्यांदा लसूण आणि जिरे। लसूण आणि जिरे चांगले थोडेसे ब्राऊन कलरचे झाले की आपण त्याच्यात लगेच आपण टाकणार त्याच्यात मिरच्या। थोडेसे ब्राऊन कलरचे होऊन द्यायचे आपण, कमी फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे। आणि त्याच्यात आता मी टाकलेल्या आहे मिरच्या टाकून आहे ना हे मिक्स करून ठेवलं तोपर्यंत इकडं। आणि त्याच्यात कढीपत्ता आणि थोडंसं पाणी टाकून मी हलून घेतलेलं आहे आणि याच्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून तळून घेतलेलं आहे। आणि आता हे मिश्रण केलेलं आहे त्याच्यात टाकून दिलेलं आहे। मस्त याला कलर आलेला आहे आणि आपल्याला लागण तेवढं पाणी शिजायला टाकून घ्यायचं आहे। बेसन पीठ शिजण्यासाठी पाणी लागतं त्याच्यामुळे 1 ग्लास भरून पाणी मी त्यात टाकून घेतलेलं आहे। 2 जणांचा हा पोटभर असा जेवण होतं। तेव्हा कढी तुम्हाला दाखवते। आता दुसऱ्या कढईत ठेवलेले पाणी गरम होण्यासाठी आता त्याच्यात टाकणार आहे आता मी भात शिजवण्यासाठी। भात झालेला आहे पाणी झालेलं आहे उकळलेली गरम, त्याच्यात टाकलं मी तेल। तुम्ही तूप किंवा तेल ऑप्शनला आहे, दोन्ही काही पण टाकू शकता। आणि आपण तांदूळ धुवायचे नाही, त्याला पॉलिश असती त्याच्यामुळं आपण ते तांदूळ तसेच याला टाकायचे शिजायला। तांदूळ टाकलेले शिजायला आता एकदा हलवून घेतले आणि आता त्याच्यात टाकले नमक। थोड्या वेळ झाला का अधूनमधून आपण बघायचं कमी फ्लेमवर आहे ना त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून आपण हा भात शिजून द्यायचा आहे मस्त, मग मोकळा होतो। अधूनमधून मी त्याला हलवून दिलेलं आहे आणि आता भात झालेला आहे आपला रेडी। आपला हा स्वयंपाक झालेला आहे रेडी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।